हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आजचा वार आहे बुधवार, तारीख आहे 18 मार्च आणि आज आहे अमावस्या. तर मला आज थोडंसं निवांत देवपूजा करायची, कारण आज मला देवाऱ्याची डीप क्लिनिंग करायची आहे. प्रत्येक गुरुवारी मी करत असते, पण आता थोडंसं असं झालेलं आहे ना, म्हणजे वेळच भेटत नाही, वेळेची कमी. म्हणजे 15 दिवसापासून इतकी माझी धावपळ होत आहे ना, म्हणजे पापडं, खारुड्या, कुरुड्या आणि डाळी-डोळी करण्यामध्ये मी इतकी व्यस्त झालेली होती ना, की थोडासाही वेळ मला भेटलेला नाही. सगळी कामं मला वेळेत आवरायची होती. कारण आता तरी तुम्ही बघू शकता वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे. ऊन अजिबात नाही आहे, दररोज पाऊस येतं. म्हणून मला ही सगळी कामं पावसाच्या अगोदर करायची होती, कारण अगोदरही 2 वर्षापासून असाच गोंधळ आहे. मला ना व्यवस्थित पापडं होतात ना डाळी-डोळी होतात, काहीही वाळतच नाही, दररोज पाऊस येतं. म्हणजे शिमगा झाल्यानंतर 15 दिवस जे असतात ना पाडव्यापर्यंत थोडंसं वातावरण ठीक असतं, ऊन छान असतं. मग त्यानंतर वातावरण असं बिघडतं की अजिबात पूर्ण उन्हाळाच निघून जातो, पण व्यवस्थित ऊन पडत नाही आहे. असं असतं की सकाळी थोडा वेळ ऊन पडणार, मग नंतर एकदमच आभाळ येणार, मग संध्याकाळी तरी जोरदार पाऊस, विजा चमकणं, गरजणं, हे सगळा गोंधळ असतो. म्हणून मी आमदा काय केलेलं आहे ना, शिमगा झाल्यानंतर सुरुवात केली आणि सेर पण केलेला आहे. मी कशा पद्धतीने काय काय केलेलं आहे, पापडं बनवले, खारुड्या, कुरुड्या, परत डाळी-डुळी, मसुरीची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, सगळ्या डाळी बनवल्या. फक्त फटकून ठेवणं आणि डबे भरून ठेवणं, पापडं पण तसे ठेवले, ते पण भरून ठेवणं, ही मात्र कामं मी निवांत करणार आहे. कारण जे मेन कामं होती ती मी करून घेतलेली आहे. जी उन्हामध्ये वाळवण वगैरे आपल्याला ठेवायचं होतं, सगळं झालेलं आहे व्यवस्थित. आता फक्त इतकं झालं आहे की घरभर पसारा झालेला आहे, ते मात्र मी एक आता निवांत करणार आहे. आता थोडंसं रिलॅक्स वाटतं, छान वाटत आहे की एक मोठे कामं मी केलेत. आता जे राहिलेले आहेत ना, ती छोटे तर आपल्या हातातली कामं आहेत, त्यामुळे निवांत मी करत आहे. तर तुम्हाला बोलत इकडे मी देवारा स्वच्छ करून घेतला, आसन चेंज केलेला आहे आणि कळशाचं पाणी मी झाडांना टाकून आले. कळशाचा तांब्या स्वच्छ केलेला आहे, भैया पावडर लावून छान घासून स्वच्छ पुसून ठेवलेला आहे. साईबाबांच्या मूर्तींना अभिषेक घातलेला आहे आणि इकडे उतरंडीचे तांबे पण लावलेले आहेत. आता मी देवांनाही पितांबरी लावून छान घासून स्नान घालते. म्हणजे देवपूजेला थोडासा मला आज वेळ लागणार आहे. म्हणजे सकाळपासूनच डोक्यात चाललेलं होतं की आज अशा पद्धतीनेही कामं आवरायचे आहेत, कारण गुरुवारी वेळ भेटला नाही, त्यामुळे ना 15 दिवसाचा तरी गॅप झालेला आहे. त्यामुळे ना थोडंसं देवारा पण असा होतं. म्हणजे मार्बलचं मंदिर कसं असतं ना, एकदम पांढरं शुभ्र असताना आपण दिवा धूप जास्त प्रमाणात लावतो ना, त्यामुळे खूप लवकर ते काळपट दिसतं. म्हणून 8 दिवसाला एक वेळा मी ते स्वच्छ करत असते. पण आता यावेळेस झालेलं नाही आहे, मला 15 दिवसाचा गॅप झालेला आहे, त्यामुळे म्हटलं आज करूया. आज थोडासा वेळ झाला तरी काही हरकत नाही आहे, कारण आज दुसरी एक्स्ट्रा कुठली कामं मी काढणार नाही आहे. आणि आज दसम्या बनवायचे, त्यासाठी मी पीठ मळवून ठेवलेलं आहे. कशा पद्धतीने मला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. खूप छान ह्या दसम्या बनून तयार होतात. तिकडे देवांना मी छान भैया पावडर लावून घासून स्नान घातलेलं आहे आणि महादेवाची पिंडी, नंदी, भगवान, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती यांना पण स्नान घातलेलं आहे. आता देवपाट्यावर विराजमान करूया. म्हणजे अगोदर मी हळदी, कुंकू, चंदन लावते आणि मग नंतर मी विराजमान करते, कारण एक वेळा देवाऱ्यामध्ये स्थापित केलो आपण देवाच्या मूर्त्या किंवा नंतर आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही, मूर्त्या पडायला लागतात. म्हणून मी अगोदरच अशा पद्धतीने हळदी, कुंकू, चंदन वाहून घेते आणि मग देवपाट्यावर विराजमान करते. तर इकडं कळशाच्या तांब्याला, लक्ष्मी मातेला मी इकडं हळदी, कुंकू, चंदन लावून घेतलेला आहे. फुलाचा गजरा, मोत्याचं मकर, मंगळसूत्र घातलेलं आहे, म्हणजे कळस्थापना झालेली आहे. साईबाबाने हळदी, कुंकू, चंदन लावून घेतलं. महादेवाच्या पिंडीलाही गंध लावलेला आहे. तर देवांनाही हळदी, कुंकू, चंदन वाहून घेतलं आणि सगळ्या मूर्त्या मी ठेवलेल्या आहेत. आता देवपाट्यात छान विराजमान करूया. म्हणजे मोठ्या मूर्त्या मागलच्या साईडला, छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला, अशा पद्धतीने मी देवाची स्थापना करते. तर दररोज पूजा जी आहे ना, एक अर्धा तास तरी मला लागतो, पण आज आरामात मला 1, 1.5 तास, 2 तास तरी लागले असतील. कारण दररोज कसं असतं ना, फक्त देवांना मी स्नान घालते आणि हळदी, कुंकू, चंदन वाहून पूजन करत असते. पण आज देवांना मी भैया पावडर लावून छान घासून स्नान घातलेलं आहे आणि जी ही पितळ तांब्याची भांडे देवाऱ्यात ठेवलेली होते, सगळे मी घासून पुसून ठेवले. त्यामध्ये एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे. तर आता आलेली आहे मी बाहेर फुलं नेण्यासाठी. बघू शकता आज खूप सारी कलरफुल फुलं भेटलेले आहेत. म्हणजे जास्वंदी, जी पिवळी जास्वंदी आहे त्याला पण फुलं लागलेली आहेत. म्हणजे छोटंसं मी लावलेलं होतं एक, म्हणजे आता छान फुटलेलं आहे, त्याला नवीन पानं आलेले आहेत आणि संघ खूप साऱ्या कळ्या पण लागले. दररोज 2-2 फुलं उगवत आहेत आणि लाल कलरची जास्वंदी, दासाळीची फुलं आणि स्वास्तिकची फुलं आणि सदाफुली, हे 2 फुलं मला खूप आवडतात, माझे फेवरेट आहेत. म्हणजे हे फुलं खूप हलके असतात, देवाच्या डोक्यावर बसतात आणि कुठल्याही सीझनमध्ये हे उगवत नाही आहेत. हे ना म्हणजे 12 महिने हे फुलं असतात झाडांना.
छान वाटतं. म्हणजे दुसरे फुलं ना सीझनच्या हिशोबानंच लागत असतात, पण हे फुलांचं कसलं सीझन नसतं. 12 महिने फुलं असतात, सदाफुली आणि स्वास्तिकचे फुलं. आणि मला खूप आवडतात ते, म्हणजे खूप छान वाटतात देवांना वाहिल्यानंतर. एकदम छोटी छोटी असतात, हलके पण असतात. तर इकडे फुलं वाहिलेली आहेत. तू एकदम छान कलरफुल देवाला दिसत आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतं. म्हणजे थोडासा लेट झाला, पण पूजा झाल्यानंतर असं वाटतं की दिवसाची सुरुवात आताच झालेली आहे, मन प्रसन्न राहतं. तर दीप पूजित केला, धूप लावलेली आहे, घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. तर रोजची देवपूजा झालेली आहे. आता उंबरा पूजन मी करून घेतलेलं आहे. आता तुळशी पूजन करून घेते. म्हणजे असं वाटतं की सकाळी आंघोळ झाल्यानंतर अगोदर देवपूजा करायची, म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात देवपूजापासून व्हावी. पण तसं होत नाही, कधीतरी होतं. म्हणजे घाई गडबड, आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे किंवा कुणीतरी घरी पाहुणे येणार आहेत, त्यावेळेत मात्र खूप घाई गडबडीने आपली पूजा वगैरे सगळी कामं आवरली जातात वेळेत. नाहीतरी असं दररोजचं म्हणायला गेलं ना, मला आरामात 9-10 तरी वाजतात पूजन करण्यासाठी. पण काय हरकत नाही, निवांत होतं, धावपळ होत नाही जास्त. म्हणजे अगोदर मी किचनची कामं आवरते, मग त्यानंतर निवांत देवपूजा करते. कारण मला कोणीही बार बार डिस्टर्ब करू नये असं वाटतं. पूजा करते वेळेस ना छान मन लावून पूजा करावी. तर इकडे झालेलं आहे तुळशीपूजन, उंबरा पूजन झालेले, देवाचे दर्शन करून घेतले. तर रोजची देवपूजा कंप्लीट झालेली आहे. आता दसम्या करून घेऊया. तर दसम्यासाठी तर मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे जेही प्रोसेसिंग असते ती तयारीमध्ये असते. पीठ वगैरे मळण्यामध्येच थोडासा वेळ जास्त लागतो. एक वेळा पीठ मळून झालं की मग दसम्या बनवायला जास्त वेळ लागत नाही. जसं की धपाटी आहे, दसमी आहे, पिठानं म्हणजे थोडंसं तामझाम असतं. हे मळून ठेवलं मग जास्त वेळ लागत नाही. तर इथलं अर्धा तास हे पीठ रेस्ट पण केलेलं आहे. कशा पद्धतीने मळलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता. म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल. आणि ह्या दसम्या खूप छान आणि टेस्टी बनतात. कुठेतरी आपल्याला प्रवासात, म्हणजे आता कुठेतरी टूरला जायचं आहे, ते प्रवासात घेऊन जाऊ शकता आपण हे. म्हणजे 4-8 दिवस तरी छान बनवून राहतात आणि खाण्यासाठी खूप छान चविष्ट लागतात. तर इकडे मी छोटे छोटे अगोदर निवेद करून घेत आहे, म्हणजे गाईसाठी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि आता बाकीच्या दसम्या मी बनवून घेते. थोडंसं असं होतं ना, म्हणजे मी इकडे पॅन घेतलेला आहे, म्हणजे चिटकू नये. यामध्ये जास्त प्रमाणात मी गूळ आणि साखर टाकलेली आहे आणि खोबरं, दूध हे सगळं टाकून मी मळलेलं आहे. एकदम छान आहे, म्हणजे जसं बिस्किट असतात बघा, एकदम बिस्किट खाल्यासारखा टेस्ट येतो. एकदम छान, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे इतके हे क्रिस्पी बनतात. म्हणजे दाताचा प्रॉब्लेम वगैरे असला तर त्यांच्यासाठी खूप छान आहे ते. म्हणजे आता भावांना जसं भाकर वगैरे व्यवस्थित जेवण करता येत नाही, गरम गरमच वाढावी लागते ना, तर हे थंड झाल्यानंतरही खाता येतं, बाबांना पण चालतं. खूप छान बनतात. तर इकडं तेल लावून आलट पलट करत मी या दसम्या सेकून घेत आहे. सगळ्या दसम्या बनवून घेते मी. आणि बाकीची कामं तर इतकी आहेत ना, घरभर पसारा झालेला आहे. आता परत कपडे, भांडे, फरशी पुसणं, ही सगळीच कामं मी दुपारी आवरत असते. कारण आजकाल मी कसेही काही असो, म्हणजे सणवारी असो, काही असो, मी दुपारीच फरशी पुसत आहे. कारण सकाळी ना इतका गोंधळ असतो ना कामाचा की ती व्यवस्थित होतच नाही आहे. तिकडे बघू शकता मी जवळून तुम्हाला ही दसमी दाखवत आहे. एकदम छान मऊसुद्ध, जसं की तोंडात टाकताच विरघळणारी अशी दसमी बनवून तयार झालेली आहे. तर आता झालेलं आहे पूर्ण स्वयंपाक. आज मी शेवग्याची भाजी, भात, दसमी हे सगळं बनवलेलं आहे. तर अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते. तर इकडे भात घेतलेलं आहे गरमागरम, शेवग्याची भाजी, दूध, दसमी आणि तूप टाकून घेतलेलं आहे. तर अगोदर देवाला नैवेद्य, मग त्यानंतर जेवण खाणं आपलं जे आहे ना ते निवांत होत राहील. कारण बाकीची कामं मला आवरायची, मग निवांत मी जेवण करणार आहे. एक वेळा जेवण झालं की मी असं वाटतं की सगळीच कामं झालेली आहेत माझी, थोडंसं मी निवांत करायला लागते. म्हणून मला जेवण्या अगोदर जितकी कामं होतील तितकी करून घ्यायची, जी दररोजची आहेत. कारण नंतर होत नाही, खूप लेट होतो, मग पूर्ण दिवस यामध्ये जातो माझा, असं होतं. तर आजकाल रुटीन पण थोडासा असा झालेला आहे धावपळीचा, की धावपळ सुरूच असते दिवसभर माझी. तर इकडे भांडे बघू शकता किती जमले आहेत. म्हणजे सकाळी चहा पाणी झाल्यापासून हे भांडे जमा झालेले आहेत. सगळे मी टोपल्यात भरून ठेवले. आता सगळे भांडे मी किचनवरती ठेवलेले आहेत. आणि भांडे घासण्या अगोदर मी फरशी पुसणार आहे. कारण एक वेळा भांडे वगैरे घासून झाले, कपडे धुवून झाले की रिलॅक्स वाटतं. असं वाटतं की सगळीच कामं झालीत, मग नंतर आळस आहे, तुम्हाला करायला नको वाटतं. म्हणून मी काय करते, ज्या कामाचा कंटाळा मला येतो ना ती कामं अगोदर करते. जसं की फरशी पुसणं. म्हणजे भांडे तर मी ठेवत नाही आहे, पण फरशी मात्र असं म्हणते की नंतर पुसूया, मग नंतर खूप लेट होतो मला आणि ठीक वाटत नाही. आजकाल धूळ खूप येते ना, त्यामुळे दररोजच्या दररोज फरशी पुसणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक दिवसही मी गॅप होऊ देत नाही, दररोजच्या दररोज फरशी पुसत असते. कधी कधी कंटाळा येतो की असू दे आता उद्या पुसूया असा विचार करते, पण नाही, नंतर मन लागत नाही माझं. फरशी पुसल्यानंतर मात्र खूप छान वाटतं. म्हणजे सुरुवात करण्या अगोदर आपण भरपूर विचार करतो. एक वेळा सुरुवात झाली ना तर ती कामं आपली सगळी व्यवस्थित होतात. फक्त सुरुवात करण्या अगोदरच खूप कठीण वाटतं आपल्याला ते काम. एक वेळा सुरुवात केली की ती काम इतकं सुरळीत होतं आणि जास्त वेळ पण लागत नाही.
तर इकडे बघू शकता स्टँडमध्ये किती अस्तव्यस्त झालेले कपडे, एकही कपडा व्यवस्थित नाही आहे. तर थोडेसे कपडे पण व्यवस्थित करते, जास्त काही नाही आहेत. म्हणजे आता दीपक दिनीचे कपडे तरी स्टँडमध्ये मी ठेवलेले सगळे काढलेले, फक्त माझे आणि यांचेच असतात, टावेल हे ते असलंच असतं. तर सगळं मी घडी घालून ठेवलेलं आहे आणि जी इस्त्रीचे कपडे ते मी पिशवीत भरून ठेवलेले आहेत. इस्त्री पण करायची आहे आणि काही कपडे एक्स्ट्रा आहेत ते मला कपाटात ठेवायचे आहेत. तर तिकडची रूम मी अगोदर पुसून घेऊन येते, म्हणजे एकदम व्हाईट कलरची आहे ना, त्यामुळे अगोदर मी ही फरशी पुसते इकडची आणि नंतर हॉल, मग इकडची, मग शेवटला किचन पुसत असते. कारण किचनमध्ये थोडंसं पसारा पण असतो आणि खूप असं पडलेलं असतं ना घाण वगैरे, कारण तिथं जास्त स्वयंपाक वगैरे बनल्यामुळे ते सगळं पडलेलं असतं, म्हणून मी शेवटला पुसत असते. तर इकडं झालेली इकडची रूम पुसून आणखी थोडंसं पाणी घेतलं. पाणी मी थोडंसं घेतलेलं होतं, पण एकदम ते पोत्र जे आहे ना कोरडंच राहत होतं, म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी घेतलं आणि स्वच्छ तर यामध्ये डीप केल्यानंतर छान स्वच्छ होत आहे. तर इकडं बघू शकता इकडची फरशी पुसून झालेली, फॅन ऑन केलेला आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी सगळं हडकलं जाईल. आता आलेले मी हॉलमध्ये आणि इकडं चिमण्यांचा तरी असा गोंधळ आहे ना, ते गवत आणि कचरा आणि दिवसभर टाकत असतात. मी दिवसातनं 2-3 वेळा सोप्याचे कवर जे आहेत ना ते मी फटकून परत आतरत असते, परत तसाच प्रकार होतो. आणखीन एक 5-10 मिनिटानं बघत असते, त्यावरती गवताच्या काळ्या पडलेल्या असतात. तर असं त्यांची कामं ती करतात, आपल्याला मात्र ही सगळी कामं करता करता वेळ भरपूर जातो, म्हणजे हे कामं सगळी वाढतात. तर असं आता मी अगोदर हॉल पुसून घेते, फॅन ऑन केलेली तिथले हे दोन्ही मी, म्हणजे एक्स्ट्रा पाणी लवकर हडकलं जाईल. नाही तर काय होतं ना, असंच फिरलं तर पावलं पण होतात त्यावरती, आणि तसं तर फिरणार कोणी नाही आहे, कारण घरामध्ये लहान मुलं बाळ असले ना, मग त्यांच्यावर जरा सुरू असतात दिवसभर. तसं तर मी एकटीच फिरणार असते घर भरून, त्यामुळे मी इकडचं पुशेपर्यंत इकडं सगळं हडकलं जातं, तितकं काही टेन्शन नाही आहे. पूर्ण घरात एकटीच फिरत असते, कारण दीपक दिनेश गेल्यापासून ना खूप सुनं वाटतं, खूप मोठं वाटतं घर, आणि एकटी फिरत असते, त्यामुळे ना थोडंसं एक वेळा असं होतं ना, मग तेव्हा दीपक दिनेशचा व्हिडिओ कॉल येतो. मी जेव्हा म्हणते दीपकला, मग दीपक दिनेश दोघंजणी जुळतात आणि मम्मी असं, मम्मी तसं. मम्मी दिनेशचे तर नखरे इतके असतात की मम्मी थोडंसं थांब, मी 5 मिनिटात आलो. मी म्हटलं हे सगळं कोण करणार, सणवार आहेत, आता कोण करणार हे, मी एकटी किती करू, किती धावपळ. म्हणजे दिनेशच्या पप्पांचं कसं आहे, म्हणजे तिकडे कामं असतात, कधी येणं होतं कधी होत नाही, मग सगळं कामाचा लोड माझ्यावरतीच, आणि सणावाराला सगळे असलेला घरी छान वाटतं. मग मी म्हणत असते दीपक दिनेशला की दोघंजणी गेल्यात, सणावाराला पण येत नाही, असं तसं म्हणल्यानंतर दिनेश म्हणतो मम्मी थोडंसं थांब, 5 मिनिटात मी येतो, हे सगळं करून जातो, तू टेन्शन घेऊ नको. त्याचं म्हणणं असतं. म्हणजे माझा मूड कसाही असो, जेव्हाही दीपक दिनेशचा व्हिडिओ कॉल येतो ना, तेव्हा ना एकदम मूड फ्रेश होऊन जातं त्या दोघांना बोलून. आणि दिनेशचे तर नखरे खूप असतात, हसवायचं काम करत असतो, मम्मी हे काय करत आहेस, ते काय करत आहेस, मी करतो ना, थोडंसं थांब, येईपर्यंत वेट कर, सुरू असतं त्याचं. तर असं तुम्हाला बोलत पूर्ण तिकडच्या रूमा हॉल पुसून झालेल्या आहेत. आम्ही किचनमध्ये आलेले आहे, किचनमध्ये थोडासा पसारा असतो, तर सगळा पसारा सरकवत मी पुसून घेते. किचन छोटीशी आहे, पण इथं पसारा मात्र खूप जास्त असतो, भांडे कोंडे खूप भरलेले असतात. तर सगळं साईडला करून मी पुसून घेतलेलं आहे, आणि आता भांडे तर इकडे जमा करून ठेवलेच आहेत, ते पण मला घासायचे आहेत. कपडे आज मी मशीनला लावलेले आहेत, कारण विचार केला की आज हातानं धुवायचे, तसं तर दररोज मी हातानं धुवते, पण आज मला थोडासा लेट झालेला होता आणि भांडे पण ठेवलेले होते, म्हणून म्हटलं तोपर्यंत कपडे धुवून होतील, जोपर्यंत की मी भांडे घासून घेते. आणि ही साईबाबांची फोटो जी आहे ना वरती अडकवली होती, फॅन ऑन केल्यामुळे ना त्या हवेमुळे ती उडून खालीच पडलेली आहे, ती फोटो पण लावायची आहे मला. अगोदर मी माप वगैरे धुवून घेते. बघू शकता ऊन आता खूप भयानक आहे, खूप कडक ऊन आहे, पण इव्हनिंगला वातावरण असं चेंज होतं की जोरदार पाऊस यायला सुरू होतो. 2-3 दिवस झाले तरी असाच प्रकारे विजा चमकणं, गरजणं, इतकं भयानक वातावरण होतं ना, भीती वाटते, असं होत आहे. तर इकडं कपडे धुवत आहेत मशीनला. आता झालेलं आहे सगळं, हे फरशी वगैरे पुसून एकदम छान फ्रेश वाटत आहे. म्हणजे फरशी पुसण्यावर इतका विचार येत होता की असू दे, नंतर करूया, पण एक वेळा सुरुवात झाली की सगळी कामं आपली व्यवस्थित होतात, कसलाच कंटाळा येत नाही, खूप लवकर कामं होतात. फक्त सुरुवात करण्यापर्यंतच आपल्याला थोडंसं वाटतं की बाबा असू दे, नंतर करूया, असं वाटतं, मला तरी असं होतं. तर इकडं हांड्यामध्ये पाणी मी भरून ठेवलेलं, म्हणजे फिल्टरचं पाणी भरून ठेवत आहे. 2 दिवस झालं मी आतमध्ये आणून ठेवलेलं होतं किचनमध्ये, आणि बोरचं पाणी भरत होते, एकदम बेरंग झालेला होता. तर आज मी ते हांडा घासून बाहेरच नेऊन ठेवले, तिथंच ठीक आहे, ते दररोज घासण्यापेक्षा तरी बरं आहे की तिथंच ठेवायचं. तर तेही काम झालेलं आहे. आता मी भांडी घासून घेते आणि यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.